आपण सर्वजण आयुष्यात खूप मेहनत घेतो. म्हणजे रात्रंदिवस एक करतो, ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण तरीही अचानक असे काही अडथळे येतात की आपण पूर्णपणे कोलमडून जातो. अगदी बरोबर. म्हणजे आपण गोंधळून जातो की नक्की काय चुकतंय. कधी ऑफिसमधला तो असह्य ताण असतो, तर कधी निर्णय घेताना होणारी द्विधा मनस्थिती असते. हां. आणि बऱ्याचदा तो स्वतःच्याच भावनांशी सुरू असलेला एक मोठा संघर्ष असतो. हो, आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत विलक्षण विषयावर बोलणार आहोत. विचार करा, संकटाच्या वेळी जेव्हा आपली विचार करण्याची क्षमता पूर्णपणे गोठून जाते, ब्लँक होतो आपण. अगदी, तेव्हा तिथून बाहेर पडण्यासाठी लागणारी मानसिक चपळता मिळवण्याचा एखादा अचूक फॉर्म्युला जर आपल्याला मिळाला तर. आणि तोही असा फॉर्म्युला जो आजकालचा नाही तर शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला आहे. होय, आज आपण श्रीमत दासबोध ह्या ग्रंथातल्या एका अत्यंत महत्वाच्या भागाचा अभ्यासपूर्ण वेध घेणार आहोत. दशक पहिला, समास दुसरा, म्हणजेच गणेशस्तवननाम. आजचा आपला उद्देश हा आहे की गणेश ही केवळ देव्हाऱ्यातली मूर्ती नसून ती आपल्याच आत दडलेली एक अफाट वैचारिक चपळता आणि शुद्ध ज्ञानाची फ्रेमवर्क कशी आहे हे समजून घेणं. खरं तर हा फ्रेमवर्क हा शब्द तुम्ही खूप अचूक वापरलात. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण अशा भावनिक किंवा मानसिक संघर्षात अडकतो तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण बाहेर उपाय शोधतो, परिस्थिती बदलावी असं वाटतं. बरोबर. समोरच्या व्यक्तीने मला समजून घ्यावं किंवा कुठल्या तरी बाह्य शक्तीने येऊन मला यातून बाहेर काढावं असं आपल्याला वाटत राहतं. पण दासबोधातील हा भाग आपल्याला एका वेगळ्याच दिशेला घेऊन जातो. म्हणजे आतल्या दिशेला. हो. समर्थ रामदास स्वामींनी इथे गणेशाचं जे वर्णन केलंय ना, ते केवळ स्तुती करण्यासाठी नाहीये, तर मानवी मेंदू आणि बुद्धी तिच्या सर्वोच्च कार्यक्षमतेवर म्हणजे पीक परफॉर्मन्सवर कशी काम करू शकते ह्याचं ते विश्लेषण आहे. अच्छा. जेव्हा आपण गणेशाला शुद्ध ज्ञान या अर्थाने बघायला लागतो तेव्हा आपल्या स्वतःच्या अडचणींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच मुळापासून बदलतो. पण इथेच मला एक प्रश्न पडतो. मी विचार करत होते की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला ज्ञान या शब्दापेक्षा ॲक्शन किंवा कृती जास्त महत्वाची वाटते ना? स्वाभाविक आहे. समर्थ रामदास स्वामी ओवीत म्हणतात, स्थिरता नाही यक क्षण, चपळविषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी. यात त्यांनी चपळविषयी अग्रगण असा शब्द वापरलाय. म्हणजे चपळतेमध्ये सर्वात पुढे. पण आजच्या काळात चपळता म्हणजे आपण हसल कल्चर समजतो. सतत धावत राहणं, एकाच वेळी 10 गोष्टी करणं, मल्टीटास्किंग. अगदी. पण संकटातून बाहेर पडण्यासाठी नुसती अशी गाढवासारखी मेहनत किंवा शारीरिक धावपळ खरंच उपयोगी पडते का? ही चपळता नेमकी कोणती आहे? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. बघा, इथे शारीरिक वेगाबद्दल किंवा सतत काम करत राहण्याबद्दल अजिबात बोललं जात नाहीये. अच्छा. ही चपळता पूर्णपणे मानसिक आणि वैचारिक आहे, ज्याला आपण आजच्या मानसशास्त्राच्या भाषेत कॉग्निटिव्ह फ्लेक्सिबिलिटी म्हणू शकतो. म्हणजे विचारांची लवचिकता. बरोबर. कारण होतं ना, जेव्हा एखादं अनपेक्षित संकट येतं तेव्हा सामान्य माणसाची विचार प्रक्रिया तिथेच थांबते, ब्लॉक होते. भीतीमुळे किंवा रागामुळे माणूस एकाच विचारात अडकून पडतो की अरे, माझ्यासोबतच असं का झालं किंवा आता माझं सगळं संपलं. ही जी अडकलेली अवस्था आहे ती अज्ञानामुळे येते. पण ज्याच्याकडे शुद्ध ज्ञान आहे त्याचा मेंदू एका क्षणात परिस्थितीचं आकलन करतो आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. गणेशाकडे ही चपळाई आधीपासूनच आहे, कारण जिथे ज्ञान आहे तिथे भावनांचा अनावश्यक गुंता नसतो. एक मिनिट, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की संकटाच्या वेळी भावना बाजूला ठेवून अत्यंत वेगाने परिस्थितीचं विश्लेषण करणं म्हणजेच ही चपळता? अगदी तसंच. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक रोजच्या आयुष्यातलं प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया. नक्कीच, सांगा. समजा आपण ऑफिसमध्ये आहोत. आपण महिनाभर ज्या प्रोजेक्टवर रात्रंदिवस काम केलंय तो प्रोजेक्ट अचानक क्लायंट रिजेक्ट करतो. बापरे, हा तर खूप मोठा धक्का असतो. हो ना. बॉस प्रचंड भडकलेला आहे आणि उद्या सकाळपर्यंत सर्व नव्याने करून द्यायचंय. आता अशा वेळी आपली सर्वसामान्य प्रतिक्रिया काय असते? एकतर आपण पॅनिक होतो. हो, किंवा स्वतःला दोष देतो, नाहीतर सहकार्यांवर ओरडतो. मग अशा परिस्थितीत शुद्ध ज्ञान आपल्या मेंदूला ही चपळता कशी मिळवून देतं? खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. बघा, जेव्हा बॉस ओरडतो किंवा प्रोजेक्ट रिजेक्ट होतो तेव्हा आपल्या मेंदूतला जो अमिगडाला नावाचा भाग असतो ना, तो धोक्याचा इशारा देतो. आपण लगेच फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातो. म्हणजे लढायचं किंवा पळून जायचं. बरोबर.
आणि या अवस्थेत आपला तार्किक विचार करणारा मेंदू काम करणंच थांबवतो. आपली विचार प्रक्रिया गोठून जाते. पण जर आपण या परिस्थितीकडे शुद्ध ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, जे गणेशाचं प्रतीक आहे, तर काय होतं? काय होतं? शुद्ध ज्ञान म्हणजे परिस्थिती जशी आहे तशी पाहण्याची क्षमता. बॉस का ओरडतोय? कारण प्रोजेक्टमध्ये त्रुटी आहे. मला राग का येतोय? कारण माझा इगो दुखावला गेलाय. अरे वा, म्हणजे एकदम तटस्थपणे पाहणं. अगदी. हे वस्तुनिष्ठ ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं, तेव्हा आपला मेंदू त्या भावनिक वादळातून लगेच बाहेर पडतो. तो विचार करू लागतो की प्लॅन बी काय आहे, आत्ता या क्षणी डॅमेज कंट्रोल कसं करता येईल. अच्छा. ही जी गोठलेल्या अवस्थेतून एका सेकंदात बाहेर पडून योग्य निर्णयाकडे वळण्याची गती आहे ना, तीच खऱ्या अर्थाने चपळविषयी अग्रगणा असणं होय. क्या बात आहे. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे ती जी साजिरी मूर्ती आणि सुलक्षण असं वर्णन दासबोधात आलंय, ते केवळ बाह्य सौंदर्याचं नाहीये, नाही, अजिबात नाही. तर तो आपल्या आतल्या एका अत्यंत संतुलित, सजग आणि फोकस्ड असलेल्या माइंडसेटचा संदर्भ आहे. जेव्हा मन इतकं स्पष्ट असतं, तेव्हा निर्णय घेण्याचा वेग साहजिकच वाढतो. बरोबर. कारण संकट हे नेहमी अज्ञानाच्या, गोंधळाच्या किंवा अंधाराच्या जागेवरच हल्ला करतं. जेव्हा तुमच्याकडे परिस्थितीचं स्पष्ट ज्ञान असतं, तेव्हा संकट तुम्हाला अडकवून ठेवू शकत नाही. तुम्ही पाण्याच्या प्रवाहासारखे चपळ होता, जो दगडाला धडकत बसण्याऐवजी आपला मार्ग बदलून सहज पुढे निघून जातो. खूप सुंदर विचार आहे हा. पण इथे ना एक खूप मोठा आणि व्यावहारिक अडथळा मला जाणवतोय. कोणता? तो अडथळा कसा दूर करायचा हे समजण्यासाठी आपल्याला पुढच्या एका अत्यंत महत्वाच्या ओवीकडे जावं लागेल. समर्थ म्हणतात, ऐसा सर्वांग सुंदरू सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. सर्व विद्यांचा सागर असलेल्या या अत्यंत सुंदर गणेशाला, म्हणजेच या शुद्ध ज्ञानाला समर्थ साष्टांग नमस्कार करत आहेत. बरोबर. आता इथे मला एक अत्यंत स्पष्ट प्रतिवाद मांडायचा आहे. आजच्या या धकाधकीच्या आणि कमालीच्या स्पर्धात्मक जगात आपण जगतो आहोत. हो. कॉर्पोरेट जगतात किंवा अगदी रोजच्या व्यवहारातही आपल्याला सतत शिकवलं जातं की फाईट करा, कधीच हार मानू नका, कोणासमोर झुकू नका. खरंय. मग अशा वेळी या ज्ञानाला शरण जाणे किंवा नमस्कार करणे हे थोडं कमकुवतपणाचं किंवा निष्क्रियतेचं लक्षण वाटू शकतं ना. हो. जर माझा प्रोजेक्ट फेल गेलाय आणि क्लायंट माझ्यावर ओरडतोय, तर मी तिथे शरण कसं काय जाऊ शकते? तिथे तर मला स्वतःची बाजू ठामपणे मांडावी लागेल ना. हे शरण जाणं आजच्या अॅग्रेसिव्ह जगात कसं काय तग धरू शकतं? हां, अत्यंत रास्त आणि प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न आहे. पण इथेच आपली शरण जाणे या शब्दाची व्याख्या चुकते बघा. कसं काय? आपण शरण जाणे याचा अर्थ पराभव स्वीकारणे किंवा समोरच्या व्यक्तीसमोर गुडघे टेकणे असा घेतो. पण इथे समर्थ ज्या साष्टांग नमस्काराबद्दल बोलत आहेत, तो एखाद्या प्रतिस्पर्ध्यासमोर, बॉससमोर किंवा शत्रूसमोर केलेला नमस्कार नाहीये. अच्छा, मग कोणाला आहे? तो नमस्कार आहे सत्याला आणि वस्तुस्थितीला. म्हणजे एखाद्या व्यक्तीला शरण न जाता त्या परिस्थितीच्या फॅक्ट्सना शरण जायचं. हे थोडं अधिक स्पष्ट करा ना. नक्कीच. मगाशच्या उदाहरणाकडेच जाऊया. जेव्हा प्रोजेक्ट फेल जातो, तेव्हा आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण असतो माहितीये? कोण? तो क्लायंट किंवा बॉस नसतो, तर आपला स्वतःचा खोटा अहंकार असतो, आपला इगो. हां, मी इतकी मेहनत केली, माझं कसं काय चुकू शकतं? हा विचार. अगदी बरोबर. हा जो अहंकार आहे ना, तो नवीन माहिती किंवा सत्य स्वीकारण्यापासून आपल्या मेंदूला ब्लॉक करतो. आपण स्वतःच्या बचावासाठी भिंती उभ्या करतो. आपण चूक मान्य करत नाही. हो, आपण डिफेन्सिव्ह होतो लगेच. बरोबर. आणि त्यामुळे आपण त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्गच शोधू शकत नाही. इथे साष्टांग नमस्कार करणे म्हणजे तो स्वतःचा खोटा अहंकार पूर्णपणे सोडून देणे. अच्छा. मला सगळं समजतं हा विचार बाजूला ठेवून माझ्याकडनं चूक झाली आहे किंवा मला अद्याप हे काम समजलेलं नाही, हे अत्यंत प्रामाणिकपणे मान्य करणे. अरे वा, म्हणजे हा नमस्कार स्वतःला रिकामा करण्यासाठी आहे, नवीन शिकण्यासाठी आहे. अगदी तंतोतंत. जेव्हा आपण स्वतःचा खोटा अहंकार बाजूला ठेवून खऱ्या वस्तुनिष्ठ ज्ञानाला स्वीकारतो, तेव्हा आपण कमकुवत होत नाही, उलट आपण प्रचंड ताकदवान होतो. कारण आता आपल्या डोळ्यांवरची इगोची पट्टी दूर झालेली असते. जे लोक संकटात आपला अहंकार कुरवाळत बसतात, ते कधीच चपळतेने निर्णय घेऊ शकत नाहीत. खरंय. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्यात प्रचंड गोंधळलेले असतो, तेव्हा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून खऱ्या ज्ञानाला शरण जाणे हे संकटातून बाहेर पडण्याचे सर्वात मोठे स्ट्रॅटेजिक चातुर्य आहे.
हा कमकुवतपणा नसून ती मेंदूची सर्वोच्च प्रगल्भता आहे. हे ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपण खऱ्या अर्थाने स्वतःचेच मार्ग कसे रोखून धरतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मला सगळं येतं, तिथे शिकण्याची आणि उपाय शोधण्याची प्रक्रियाच थांबते. हो ना, आपण दरवाजेच बंद करून टाकतो. पण जेव्हा आपण शुद्ध ज्ञानासमोर नतमस्तक होतो, ती भिंत कोसळते. आता हा खोटा अहंकार बाजूला ठेवून खऱ्या ज्ञानाला स्वीकारल्यामुळे आपल्या विचार प्रक्रियेत, आपल्या सायकॉलॉजीमध्ये नेमका काय बदल होतो? याचं उत्तर एका अत्यंत सुंदर ओवीत मिळतं. समर्थ म्हणतात, ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्राता, गुणानुवाद श्रवण करिता, वोळे सरस्वती. खूप सुंदर ओवी आहे ही. या ओवीमध्ये 2 अत्यंत महत्वाच्या आणि खोल संकल्पना आहेत. पहिली म्हणजे मतिप्रकाश आणि दुसरी म्हणजे बुद्धी आपली भ्राता म्हणजे भावासारखी जवळची होणे. हो, मला याच मुद्द्यावर यायचं होतं. बुद्धी आपली भ्राता होते हा विचार मला खूपच आकर्षक वाटला आणि आजच्या मेंटल हेल्थच्या दृष्टीने तर तो अत्यंत महत्वाचा वाटतो. अगदी. कारण आपण अनेकदा पाहतो की संकटाच्या वेळी आपलं स्वतःचं मनच आपला सर्वात मोठं शत्रू बनतं. रात्री 3 वाजता जेव्हा आपण जागे असतो, विचारांचं चक्र सुरू असतं. हो, आणि हेच मन आपल्याला नको नको ते नकारात्मक विचार देऊन जास्त घाबरवतं. आता माझं कसं होणार, माझ्याकडून हे होणारच नाही, असे विचार बाहेरून कोणी टाकत नाही, ते आपल्याच आतून येतात. बरोबर. मग हे जे आपल्याला घाबरवणारं मन आहे, ते अचानक आपला जवळचा मित्र किंवा आपला मार्गदर्शक कसा काय बनू शकतो? या प्रश्नाचं उत्तर मतिप्रकाश या शब्दात दडलेलं आहे बघा. मती म्हणजे बुद्धी आणि प्रकाश म्हणजे तिचं उजळून निघणं किंवा तिला क्लॅरिटी येणं. जेव्हा आपला अहंकार असतो तेव्हा बुद्धीवर अज्ञानाची आणि भीतीची दाट सावली असते. अंधारात जशी दोरी ही सापासारखी भासते आणि आपण घाबरतो, तसंच अज्ञानाच्या अंधारात छोट्या समस्याही महाभयंकर वाटायला लागतात. हो, म्हणजे राईचा पर्वत होतो. अगदी. आणि त्यामुळेच मन आपलं शत्रू बनतं. ते आपल्याला सतत चुकीचे आणि नकारात्मक सल्ले देतं. म्हणजे आपण स्वतःलाच खोट्या कथा सांगायला लागतो. बरोबर. पण जेव्हा तुम्ही ज्ञानाला शरण जाता, तो खोटा अहंकार बाजूला ठेवता, तेव्हा तुमच्या बुद्धीला शुद्ध ज्ञानाचा प्रकाश मिळतो. तुमच्या विचारांमधला तो गोंधळ, ती नकारात्मकतेचं जाळं पूर्णपणे नाहीसं होतं. अच्छा. तुम्हाला गोष्टी जशा आहेत तशा स्पष्ट दिसायला लागतात आणि एकदा काही क्लॅरिटी आली की मग तुमचीच बुद्धी तुम्हाला घाबरवण्याऐवजी एका मोठ्या भावासारखी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. ती तुम्हाला मार्ग दाखवते, धीर देते. हे एखादं संगणकात नवीन आणि प्रगत ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करण्यासारखं वाटतंय मला, जिथे तुमचा मेंदू आपोआप तुमची अँझायटी ओळखून ती ऑटो करेक्ट करायला लागतो. अगदी अचूक उपमा दिली तुम्ही. पण या ओवीच्या दुसऱ्या भागात म्हटलंय, गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती. सरस्वती ही विद्येची देवता आहे. मग इथे अचानक सरस्वतीचा संदर्भ काय येतो? याचा अर्थ असा आहे का की काहीतरी जादू होते आणि अचानक आपल्याला सगळं समजायला लागतं? नाही, येथे कोणतीही बाह्य जादू नाहीये. वोळे सरस्वती म्हणजे सरस्वती कृपा करते, पण याचा मानसशास्त्रीय अर्थ खूप सखोल आहे. कसा? जेव्हा आपण या शुद्ध ज्ञानाच्या, या अत्यंत स्पष्ट विचार प्रक्रियेच्या सतत संपर्कात राहतो, म्हणजे त्याचे वारंवार श्रवण आणि चिंतन करतो, तेव्हा आपल्या मेंदूच्या न्यूरल पाथवेजमध्ये बदल होतो. ओके. आपली आकलन शक्ती आणि समजण्याची पातळी एका वेगळ्याच उंचीवर जाते. आपण ज्याला इंट्युशन किंवा अंतर्ज्ञान म्हणतो ना, ते इतकं प्रबळ होतं की संकटाच्या वेळी बाहेरून कुणाला तुम्हाला सांगावं लागत नाही काय करायचं ते. आतूनच उत्तरे मिळायला लागतात. अरे वा, म्हणजे आपण समस्यांचा गुंता सोडवण्यात इतके सराईत होतो, आपल्या विचारांमध्ये असं काही फ्लो स्टेट येतो की ते एखाद्या दैवी कृपेसारखंच वाटायला लागतं. अगदी. शुद्ध ज्ञानाच्या संपर्कात राहिल्याने मेंदूची कार्यक्षमता खऱ्या अर्थाने पीक लेव्हलवर ऑपरेट करायला लागते. पण आता मला या चर्चेला एका वेगळ्या वळणावर न्यायचंय. नक्कीच. हे सर्व ऐकायला खूप चांगलं वाटतंय. दैनंदिन जीवनातील एखादा ऑफिसचा प्रॉब्लेम किंवा नात्यांमधला गुंता सोडवण्यासाठी हे अत्यंत प्रॅक्टिकल आहे. पण हे सूत्र केवळ एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. याला एक खूप मोठी वैश्विक आणि शाश्वत किनार आहे. हां. पुढच्या काही ओव्यांमधून हा विषय अचानक खूप व्यापक होतो. समर्थ म्हणतात, जयासी ब्रह्माधिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असे प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. आणि पुढे ते म्हणतात, ऐसा जो परमसमर्थ, पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ,
कल्लौ चंडीविनायका. बघा इथे समर्थ अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगत आहेत की ज्या शुद्ध ज्ञानाची ताकद इतकी प्रचंड आहे की स्वतः ब्रह्मादी देवही त्यापुढे नतमस्तक होतात, तिथे आपल्यासारख्या सामान्य अनेक मर्यादा असलेल्या माणसांची काय कथा. खरंय. त्यामुळे आपण निरंतर या आत्मज्ञानाचा ध्यास घेतला पाहिजे. हे शुद्ध ज्ञान मिळवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने गणेशाचे चिंतन करणे होय. आणि हे ज्ञान इतके सामर्थ्यवान आहे की ते आपले सर्व मनोरथ म्हणजे इच्छा पूर्ण करते आणि परमार्थाची प्राप्ती करून देते. इथेच मला तुम्हाला थांबवायचंय आणि थोडा पुशबॅक द्यायचाय. हो, सांगा ना. दासबोधात आणि सर्वसाधारण आध्यात्मिक चर्चेत अनेकदा परमार्थ हा शब्द येतो. आजच्या या आधुनिक धकाधकीच्या EMI आणि टार्गेट्सनी भरलेल्या जीवनाशी या परमार्थाचा नेमका कसा संबंध असू शकतो. सर्वसामान्यांना नेहमी असं वाटतं की परमार्थ म्हणजे सर्व काही सोडून देणे, संन्यास घेणे किंवा कुठेतरी हिमालयात जाऊन बसणे. जर हे ज्ञान मला परमार्थ शिकवणार असेल तर मग मी माझ्या सांसारिक जबाबदाऱ्या, माझी नोकरी, माझी स्वप्न हे सगळं सोडून द्यायचं का? अजिबात नाही. आणि हा आपल्या समाजातील सर्वात मोठा आणि दुर्दैवी गैरसमज आहे. परमार्थ म्हणजे जग सोडून पळून जाणे नव्हे किंवा जबाबदाऱ्या झटकणे नव्हे. मग नक्की काय? परम अर्थ म्हणजे जीवनाचा सर्वोच्च अर्थ किंवा उद्देश शोधणे. जेव्हा समर्थ म्हणतात की हे ज्ञान तुमचे मनोरथ पूर्ण करते आणि परमार्थाची प्राप्ती करून देते, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की सर्वोच्च आनंदाचा आणि समाधानाचा अनुभव तुम्ही या जीवनात घेऊ शकता. याच संसारिक जीवनात? हो, याच संसारिक जबाबदाऱ्या अत्यंत उत्तमरित्या पार पाडताना घेऊ शकता. म्हणजे कृती करत राहायची, संसारात राहायचं, पण तरीही अलिप्त राहायचं. पण हे अलिप्त राहणं म्हणजे बेजबाबदार होणं किंवा मला काही पडलेली नाही असा ॲटिट्यूड ठेवणं नाही का? नक्कीच नाही. संसारात राहून अलिप्त राहणे म्हणजे परिस्थितीचे किंवा परिणामांचे गुलाम न होणे. आपण मगाशी बोललो तसं शुद्ध ज्ञान आणि विद्येशिवाय असा परमोच्च आनंद मिळणे शक्यच नाही. कारण अज्ञानात माणूस काय करतो? तो सतत उद्याच्या चिंतेत घाबरलेला असतो किंवा कालच्या पश्चातापात जळत असतो. तो वर्तमानात नसतोच. बरोबर. पण ज्ञानामुळे त्याला आज या क्षणात राहून पूर्ण क्षमतेने योग्य कृती करता येते. आणि मग हे जे म्हटलंय की मनोरथ पूर्ण होतात, त्या मागचं लॉजिक काय आहे? म्हणजे एखादा माणूस म्हणेल मला खूप मोठी गाडी हवी आहे, ती मिळेल का? हा बघा, ज्ञानी माणसाचे मनोरथ पूर्ण होतात कारण तो चुकीच्या, निरर्थक किंवा केवळ अहंकाराला सुखावणाऱ्या गोष्टींची इच्छाच करत नाही. अच्छा, म्हणजे त्याच्या इच्छाच फिल्टर होतात. अगदी बरोबर. त्याची ऊर्जा योग्य ठिकाणी योग्य ध्येयासाठी खर्च होते आणि त्यामुळे त्याला यश मिळते. गणेश हे याच विश्वातील शुद्ध आणि सत्य ज्ञानाचे साक्षात स्वरूप आहे. जेव्हा हे सत्य ज्ञान आपल्या आयुष्यात उतरते तेव्हा आपण जे काही काम करत असतो, मग ती नोकरी असो, व्यवसाय असो, एखादी कला असो वा घर सांभाळणे असो, त्यात एक प्रकारची परिपूर्णता येते. आपण त्या कामात इतके एकरूप होतो की तिथे कसलाही ताण उरत नाही. हाच खरा परमार्थ आहे. कृतीतून मिळणारा सर्वोच्च आनंद. हे खूपच सुंदररित्या आणि तर्कशुद्धपणे स्पष्ट केलं तुम्ही. म्हणजे परमार्थ हा काही रोजच्या जीवनापासून वेगळा असा उद्योग नाहीये. नाही. तर आपण जे करत आहोत ते पूर्ण शुद्ध ज्ञानाने, पूर्ण चपळतेने आणि कोणत्याही वैयक्तिक अहंकाराशिवाय करणे, ज्यामुळे आपल्याला आतून अंतिम समाधान मिळेल. अगदी तसाच. आपण आता या चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे अत्यंत समर्पक अशी ओवी येते, ऐसा गणेश मंगळमूर्ती तोम या स्तवीला येथामती वांछा धरून चित्ती परमार्थाची. समर्थ स्पष्ट करत आहेत की या सर्वोच्च सुखाच्या आणि परमार्थाच्या प्राप्तीसाठीच ते गणेशाची म्हणजेच त्या शुद्ध ज्ञानाची स्तुती करत आहेत. बरोबर. आणि ह्यावरून आपण ह्या संपूर्ण सखोल चर्चेचा गाभा एकत्र करू शकतो. तो म्हणजे गणेश ही केवळ बाहेरची कोणतीही दगडमातीची, सोन्या चांदीची मूर्ती नाहीये, तर ते आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेलं शुद्ध ज्ञान आहे. संकटातून अचूक मार्ग काढणारी ती आपलीच विचारशक्ती आणि वैचारिक चपळता आहे. आपण जेव्हा बाह्य मूर्तीची पूजा करतो तेव्हा ती निश्चितच एक सुंदर सुरुवात असते, एक श्रद्धा असते. हो. पण अंतिम ध्येय हे त्या मूर्तीचे गुण, ती चपळता, तो अहंकारशून्य भाव आणि तो मतिप्रकाश आपल्या आत जागृत करणे हेच आहे. नक्कीच. मला वाटतं ही संपूर्ण चर्चा खऱ्या अर्थाने एक डोळे उघडणारा, अंतर्मुख करणारा प्रवास ठरलाय. आपण आज शिकलो की केवळ गाढवासारखी मेहनत पुरेशी नसते. बरोबर. जर त्या मेहनतीला शुद्ध ज्ञानाची आणि वैचारिक चपळतेची जोड नसेल
तर आपण त्या समस्यांच्या चक्रात आयुष्यभर अडकून पडू. स्वतःचा खोटा अहंकार, तो मीपणा बाजूला ठेवून जेव्हा आपण परिस्थितीचा आणि वस्तुस्थितीचा अत्यंत प्रामाणिकपणे स्वीकार करतो, तेव्हा मतिप्रकाश होतो. आपलीच बुद्धी, जी कालपर्यंत आपल्याला घाबरवत होती, ती आज आपला सर्वात मोठा मार्गदर्शक आणि मित्र बनते. आणि हे सर्व आपल्याला जीवनाच्या अंतिम समाधानाकडे, म्हणजेच खऱ्या परमार्थाकडे, जिथे कर्म आहे पण ताण नाही, तिकडे घेऊन जातं. आणि जाता जाता या चर्चेचा समारोप एका अत्यंत महत्वाच्या विचाराने करायला हवा. आपण आज इतकी सखोल चर्चा केली की गणेश हे शुद्ध ज्ञान आहे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते ज्ञान, ती ताकद आपल्या आतच आहे. ती बाहेर कुठेही शोधायला जाण्याची गरज नाही. बरोबर. आणि म्हणूनच आपण सर्वांनी एका गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला हवा. उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी जेव्हा आपण एखाद्या समस्येला सामोरे जाऊ, मग तो ऑफिसमधला ताण असो, घरातला वाद असो किंवा स्वतःच्याच मनातील संभ्रम असो, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? आपण त्या समस्येशी स्वतःच्या खोट्या अहंकाराने लढण्याचा प्रयत्न करणार आहोत, की थोडं थांबून तो अहंकार बाजूला ठेवून आपल्याच आत असलेल्या त्या गणेशाला, त्या शुद्ध ज्ञानाला आणि त्या वैचारिक चपळतीने सत्य परिस्थितीला सामोरे जाणार आहोत? अगदी योग्य प्रश्न. बाहेरून मिळणारी उत्तरं ही तात्पुरती असतात, पण आतून आलेला तो ज्ञानाचा प्रकाश कायमस्वरूपी मार्ग दाखवतो. हाच विचार मनात घेऊन स्वतःच्या आतल्या ज्ञानावर विश्वास ठेवून आपण पुढे जायला हवं. जर आपल्याला हा विचार पटला असेल आणि या सखोल अभ्यासपूर्ण प्रवासात नेहमी जोडलेले राहायचे असेल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासात. तोपर्यंत स्वतःच्या आत डोकावून पाहायला विसरू नका.